Hello students. So now we are going to start with unit number 2, so which is water microbiology. So in this unit we are going to study about the types of water, then sources of microorganisms in water, so how microbes can enter into water, then index of water pollution, then different indicator microorganisms including coliform bacteria, then examination of water, then waterborne diseases, and at last treatment and safety of potable water, that is drinking water. So we are going to start with types of water. So as the earth moisture circulate to and from the atmosphere in a process called हायड्रोलॉजिक सायकल. ठीक आहे, जी काही प्रोसेस आहे ज्यामध्ये काय होत आहे, वॉटर सर्क्युलेट होत आहे, सर्क्युलेट टू अँड फ्रॉम ॲटमॉस्फिअर, म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये आधी ट्रान्सफर होत आहे आणि नंतर ॲटमॉस्फिअरवरनं पुन्हा अर्थच्या सरफेसवर काय होत आहे, फॉल होत आहे. तर ही जी काही प्रोसेस आहे इट इज कॉल्ड ॲज हायड्रोलॉजिक सायकल. काय म्हणतात याला? हायड्रोलॉजिक सायकल. So this term refers to the passage of water into the atmosphere by evaporation from the ocean. ठीक आहे, आता इव्हॅपोरेशन जनरली ओशनमधनंच होतं, कारण मोस्ट ऑफ द पोर्शन जो आहे अर्थच्या सरफेसचा, सो इट इज ऑक्युपाईड बाय ओशन्स. ठीक आहे, ओशन्सनी ऑक्युपाय केलेला आहे, म्हणजे आणि मेजर जो वॉटरचा सोर्स आहे दॅट इज ओशन. आणि वॉटर कंटेंट जे आहे अर्थ सरफेसवरचं जे काही ऑक्युपाय केलेलं आहे मॅक्झिमम पोर्शन, सो इट इज ऑक्युपाईड बाय ओशन्स अँड अदर सरफेस वॉटर. ठीक आहे, बाकीचं सरफेस वॉटर जसं की रिव्हर्स आहेत, आहे ना, लेक्स आहेत, तर ह्या सरफेसवरनं काय होईल, इव्हॅपोरेशन होईल वॉटरचं. अँड बाय ट्रान्सपिरेशन, ट्रान्सपिरेशन म्हणजे जी लीफ आहेत प्लांटचे त्यामधनं वॉटर काय होत आहे ॲटमॉस्फिअरमध्ये इंटर होत आहे बाय दी प्रोसेस ऑफ इव्हॅपोरेशन. आता इव्हॅपोरेशन जे होत आहे लीफमधनं, सो दिस प्रोसेस इज नोन ॲज ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशन म्हणतात. ठीक आहे, अँड द सबसिक्वेंट प्रेसिपिटेशन ऑफ मॉइश्चर इन ॲटमॉस्फिअर इन द फॉर्म ऑफ, आता कुठल्या कुठल्या रेनच्या फॉर्ममध्ये वॉटर रिव्हर्स येते अर्थच्या सरफेसवर, किंवा स्नो किंवा हेल. ठीक आहे, म्हणजे जे काही रेन असेल, रेनचे ड्रॉप असतील, किंवा स्नो छोट्या छोट्या जो दव असेल, आहे ना, किंवा हेल म्हणजे जे आपण गार पडणे म्हणतो, गारपीट होणे म्हणतो, सो दॅट फॉल्स बॅक टू दी अर्थ. तर या फॉर्ममध्ये काय होते, वॉटर कंटेंट जे आहे ते अर्थवर पुन्हा वापस येते. सो इन दिस सायकल नॅचरल वॉटर जे आहे, सो इट इज कॅटेगराइज ऑर डिवायडेड इंटू 3 मेजर क्लासेस. ठीक आहे, 3 मेजर क्लासेसच्या मध्ये वॉटरला काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे. सो फर्स्ट वन इज ॲटमॉस्फेरिक वॉटर, सेकंड वन इज सरफेस वॉटर, अँड लास्ट वन इज ग्राउंड वॉटर. ठीक आहे, तर हे ऑथर टू ऑथर व्हॅरी करेल, पण आपण जे रेफर केलेले आहेत बुक्स, बॅक्टेरियोलॉजी बाय ए.जे. साले आणि पेल्झार, ठीक आहे, मायक्रोबायोलॉजी, तर त्यांनी ह्या कॅटेगरीजमध्ये वॉटरला डिवाइड केलेलं आहे. सो ॲटमॉस्फेरिक वॉटर, सो वॉटर कंटेंट इन क्लाउड्स, जे की आभाळामध्ये वॉटर आहे, अँड प्रेसिपिटेटेड ॲज रेन, देन स्नो अँड हेल. तर हे जे काही वॉटर आहे, सो इट इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फेरिक वॉटर. ॲटमॉस्फिअरमध्ये जे काही वॉटर आहे. सरफेस वॉटर, आता याचं रेनफॉल जर झाल्यानंतर काय होईल, सिम्पली वॉटर एंटर होईल कुठं, लेक्समध्ये किंवा स्ट्रीम्समध्ये, रिव्हर्स किंवा ओशनमध्ये. ठीक आहे, आणि त्यानंतर काही वॉटर जे आहे ते सिपेज होईल कुठं, अर्थच्या सरफेसच्या आतमध्ये, आहे ना, भूगर्भामध्ये जाईल. सो दॅट वॉटर रिप्रेझेंट्स ग्राउंड वॉटर. ठीक आहे, याला काय म्हटलेलं आहे, ग्राउंड वॉटर म्हटलेलं आहे. सो वॉटर beneath the surface of earth where all pores of soil as well as spaces in
अँड अमंग रॉक्स आर सॅच्युरेटेड. जी काही स्पेस आहे ठीक आहे सॉइल पार्टिकलमधली, सो ऑल दॅट स्पेस इज ऑक्युपाइड बाय वॉटर जमिनीच्या आतमध्ये. तर हे जे काही वॉटर आहे सो इट रिप्रेझेंट्स ग्राउंड वॉटर. ठीक आहे. इथं सिंपल डायग्राम दाखवलेली आहे. सायकल जी आहे आपली वॉटर सायकल ज्याला म्हटलं होतं आपण, आधी काय होणार ओशनमधनं इव्हॅपोरेशन होणार किंवा प्लांटमधनं ट्रान्सपिरेशन होणार आणि नंतर काय होईल तिथं सो द बाय द प्रोसेस ऑफ कुलिंग इथं काय होईल क्लाउड फॉर्मेशन होईल कारण वरचं जे टेम्परेचर आहे ते कसं आहे कमी आहे. सो दॅट विल रिझल्ट्स इन टू फॉर्मेशन ऑफ ॲटमॉस्फेरिक वॉटर. हे इथं ॲटमॉस्फेरिक वॉटर तयार झालेलं असेल. अगेन सो इट मे बी प्रेसिपिटेटेड इन द फॉर्म ऑफ रेन, स्नो, स्लीट है ना. तर हेल, तर या फॉर्ममध्ये काय होईल ते अर्थच्या सरफेसवर फॉल होईल. सो इट विल बी फिल्ड इन टू लेक्स, लेकमध्ये जाईल किंवा रिव्हरमध्ये जाईल किंवा पॉइंट्समध्ये जमा होईल हे वॉटर. सो दॅट वॉटर रिप्रेझेंट्स सरफेस वॉटर. ठीक आहे. हे फर्स्ट जे आहे ॲटमॉस्फेरिक अँड सेकंड वन इज सरफेस वॉटर. आणि काही जे पाणी आहे ते जमिनीच्या आतमध्ये जाईल. सो दॅट रिप्रेझेंट्स ग्राउंड वॉटर. ठीक आहे. तो थर्ड जी कॅटेगरी आहे इट इज ग्राउंड वॉटर. पुन्हा या वॉटरचं इव्हॅपोरेशन होईल, ट्रान्सपिरेशन होईल, पुन्हा काय होईल सेम प्रोसिजर काय होईल रिपीट होत जाईल. ठीक आहे. बेस ऑन टाईप बेस ऑन त्याचं जे काही प्रेझेन्स आहे तर त्या बेसिसवर मग वॉटरला काय केलेलं आहे इथं कॅटेगराईज केलेलं आहे. तर एक एक अस्पेक्ट आपण त्यामधला बघूया आता. सो रेन अँड स्नो आर इन्क्लुडेड अंडर दिस कॅटेगरी दॅट इज अंडर ॲटमॉस्फेरिक वॉटर. सो इट मे कंटेन कन्सिडरेबल नंबर ऑफ बॅक्टेरिया. ठीक आहे. आता कन्सिडरेबल नंबर केव्हा जर रेनफॉल फार पिरियड नंतर झालेला असेल तर तिथं असू शकतो. क्लाउड जर जास्त असेल आहे ना, त्याचे सोर्सेस जर जास्त असतील तर आपण एअर मायक्रोबायोलॉजीमध्ये पाहिलेलं आहे. जर एअरमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम असतील तर वॉटरमध्ये सुद्धा जे काही रेनफॉल होत असेल, स्नो वगैरे फॉल होत असेल तर त्यामध्ये सुद्धा मायक्रोब्स एंटर करू शकतात. सो आफ्टर अ स्नो ऑर हेवी रेन द ॲटमॉस्फिअर इज वॉश नियरली फ्री ऑफ ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे. जर खूपच पाऊस पडला तर काय होईल त्यामधले जे काही मायक्रोब्स आहेत बघा तुम्ही क्लिअर दिसते एन्व्हायरमेंट एकदम. जर खूप हेवी रेनफॉल झाला तर नेक्स्ट डेला जर पाहिलं तुम्ही तर ॲटमॉस्फिअर थोडं क्लिअर सारखं दिसते आपल्याला. ठीक आहे. सो मग अशा वेळेला जर आपण ह्यामधलं एखादा ml वॉटर जर ट्रान्सफर केलं प्लेटवर आणि इनोक्युलेट केलं आणि इन्क्युबेट केलं तर जनरली काही काही प्लेट आपल्याला अशा सुद्धा मिळू शकतील की ज्यावर आपल्याला कुठल्याही टाईपची ग्रोथ पाहायला मिळणार नाही. काही काही प्लेट्स मिळतील आपल्याला की त्यामध्ये काही कॉलनीज मिळतील. ठीक आहे. असं वॉटर जर घेतलं तुम्ही तर सो तर इथं मायक्रोबियल लोड जो आहे तो कमी झालेला असेल ड्यू टू रेनफॉल. नंतर जमिनीवरचं जे वॉटर आहे सो इट इज कॉल्ड एज सरफेस वॉटर. याला बघा रिव्हर्समधलं आपण पाहिलेलं आहे, ओशनमधलं, लेक्समधलं, स्ट्रीममधलं, पॉन्ड्समधलं. सो ऑल वॉटर्स रिप्रेझेंट सरफेस वॉटर. सो ॲज सून एज रेन ड्रॉप्स ठीक आहे अँड स्नो फ्लेक्स टच द अर्थ. ठीक आहे. स्नोचे जे फ्लेक्स आहेत ते टच करतील अर्थला. सो दे बिकम क्विकली कंटामिनेटेड बाय द मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन दी सॉईल. कारण सगळ्यात जास्त मायक्रो ऑर्गॅनिझम कुठं प्रेझेंट आहेत सॉईलमध्ये. तर ह्या वॉटरलाच काय म्हणतो आपण दिस वॉटर इज नोन एज सरफेस वॉटर. सो द अमाऊंट ऑफ or extent of contamination depend upon the number of organisms in soil and also upon the kind and quantity of food material dissolved out of soil by water. तर यावर डिपेंड करेल की सॉइलमध्ये आधी कुठले ऑर्गॅनिझम आहे. सो द बॅक्टेरियल काउंट जर आपण वॉटरचा घेतला समजा जे की सरफेसवरचं वॉटर आहे तर त्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळते. कारण त्याचं रिझन आताच पाहिलं आपण जेव्हा रेनफॉल होईल जमिनीवर ते कुठल्या अर्थ सरफेसवर होत आहे तिथं ऑर्गॅनिझम कुठले प्रेझेंट आहेत त्यावर डिपेंड करेल
तर त्यामुळे व्हेरिएशन आपल्याला तिथं पाहायला मिळेल. सो द वॉश ऑफ फ्रॉम द सॉइल मे अपसेट द एक्झिस्टिंग equilibrium in the surface water and resulting in considerable variation in flora and bacterial count. म्हणजे एखादा जर प्लेस आहे, ठीक आहे, आता इथं एखादा प्लेस आहे, इथं कंटिन्युअस जर रेनफॉल होत राहिला तर काय होईल, तर ऑलरेडी काही मायक्रोब्स इथं प्रेझेंट असतील. रेनफॉलमुळे काय होईल, ही वॉश आउट होते आहे ना, वॉश ऑफ होईल इथं, आणि त्यामुळे काय होईल, इथला जो लोड आहे तो कंटिन्युअसली कमी होत जाईल. म्हणजे जे काही एक्झिस्टिंग इक्विलिब्रियम आहे मायक्रो ऑर्गॅनिझमचं, ते तिथं काय झालेलं असेल, डिस्टर्ब झालेलं असेल ड्यू टू वॉश ऑफ. ठीक आहे, तर त्यामुळे कंटिन्युअस आपल्याला काय मिळू शकते, तिथला जो फ्लोरा आहे आणि बॅक्टेरियल काउंट जो आहे तो त्यामध्ये व्हेरिएशन पाहायला मिळते. सो द फर्स्ट रिझल्ट ऑफ माइल्ड रेन इज ग्रेटली टू इन्क्रीज द बॅक्टेरियल कंटामिनेशन ऑफ बॉडी ऑफ वॉटर. म्हणजे पहिलं जे पाणी असेल त्यामध्ये काय असेल, खूप जास्त मायक्रो ऑर्गॅनिझम राहतील पाऊस पडल्यानंतर, कारण जमिनीवर तिथं खूप जास्त मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, आणि त्यामुळे जी काही बॉडी ऑफ वॉटर आहे, रिव्हर असेल किंवा लेक असेल, तर त्यामुळे त्यामध्ये खूप जास्त ऑर्गॅनिझम्स एंटर होतील ड्युरिंग फर्स्ट रेन. ठीक आहे, आणि जर प्रोलॉंग रेन एक्झर्ट अँड अपोजिट इफेक्ट, म्हणजे कंटिन्युअस जर रेन चालू राहिली तर काय होईल, तर इथं काय होईल, मायक्रोब्सचा जो लोड आहे तो कमी होईल. बिकॉज आफ्टर द मेन इम्प्युरिटीज हॅव बीन रिमूव्ह, पहिल्या पाण्यामुळे काय होईल, मेन इम्प्युरिटीज जे आहेत ते रिमूव्ह केलेले आहेत फ्रॉम द अप्पर लेअर ऑफ द सॉइल. सो सबसिक्वेंट रेनफॉल ॲक्ट्स मेरिली ॲज ए डायल्युएंट ऑफ वॉटर बॉडीज. नंतर वॉटर जर कंटिन्युअसली ॲड करत गेलो आपण, हे फॉर एक्झाम्पल ही वॉटर बॉडी आहे, हे लेक आहे किंवा कुठलाही एखादी वॉटर बॉडी आहे, तर कंटिन्युअस जर वॉटर ॲड करत गेलो आपण तर काय होईल, ह्या जे सेकंड जो रेनफॉल आहे तो डायल्युएंटचं काम करत, कारण ऑलरेडी मायक्रोब्स एंटर होत आहेत इथं पहिल्या रेनफॉलमध्ये, पण नंतरचा जो रेनफॉल आहे त्यामुळे आता काय होईल, नंबर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम कमी असतील त्यामध्ये, आणि त्यामुळे काय होईल, इथला काउंट जो आहे तो कमी झालेला आपल्याला दिसेल. ठीक आहे, तर तिथं तो डायल्युएंट म्हणून काम करेल, डिक्रीज करेल. सो रिव्हर्स युजली शो देअर हायेस्ट काउंट ड्युरिंग रेनी पिरियड. आता याचं रिझन आपल्याला सरळ सरळ मिळते, रेनी पिरियडमध्ये काय असते, सरफेसवरचे सॉईल सरफेसवरचे मायक्रोब्स तिथे एंटर होतील, आणि त्यामुळे अल्टिमेटली काय होईल, तिथला जो काउंट आहे तो वाढेल आहे ना रेनी पिरियडमध्ये.